मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आता आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर नवीन प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की आता विजयने पार्थ आणि काव्याच्या हसत्या खेळत्या संसाराला उद्ध्वस्त करण्यासाठी दिव्या देशपांडे नावाच्या मुलीला पार्थच्या ऑफिसमध्ये एक को आर्किटेक्चर म्हणून पाठवलेलं असतं. तर आता दिव्याचा पार्थच्या ऑफिसमध्ये काम करण्याचा हाच हेतू असतो की आता पार्थला गोड गोड बोलून त्याला इम्प्रेस करून स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकवायचं आणि वेळप्रसंगी संधी साधून पार्थशी खूप जवळीकता निर्माण करून फोटो काढून ते काव्याला पाठवायचे, जेणेकरून ह्या फोटोमधील पार्थ आणि दिव्याची जवळीक वाढलेली बघून काव्या पार्थपासून कायमची दूर होईल. आणि एकदा का काव्याला याची खात्री पटली की पार्थ खरंच मला सोडून तिसऱ्याच व्यक्तीला जास्त महत्त्व देत आहे, तर आता याचा जास्त विचार करून काव्याला तिच्या प्रेग्नन्सीमध्ये मोठा प्रॉब्लेम येईल आणि तिची सुद्धा मिसकॅरेज होईल. आणि मग एकदा का काव्याचं मिसकॅरेज झालं की मग काव्याचं IAS होण्याचं स्वप्न सुद्धा तिचं ते स्वप्नच राहून जाईल. म्हणजे आता दिव्याला विजय आणि वसूने एक प्रकारची त्यांची ढाल बनवूनच मोठा प्लॅन करूनच पार्थ काव्याच्या आयुष्यात सुरुंग लावायचं काम दिलेलं असतं. तर आता सध्या आपल्याला असं पाहायला मिळतं एखाद्या ठरल्याप्रमाणे दिव्याने पार्थला इम्प्रेस करण्यासाठी त्याच्यासमोर काहीही खोटं नाटं इमोशनल होऊन पार्थला जाळ्यात ओढायचं कारस्थान सुरू केलेलं आहे. त्यामुळे आता पार्थ आणि काव्याच्या आयुष्यात हे दिव्या नावाचं वादळ त्यांच्या हसत्या खेळत्या आणि गोड नात्यामध्ये दुरावा आणणार असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे.